गेल्या 6 महिन्याआधी मुख्याधिकारी विद्या कदम यांनी डंपिंग ग्राउंडवर गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी संरक्षण भिंत, पाण्याची व्यवस्था नसल्याने अग्निशमन इमारत परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत गांडूळ खत प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले। 30 बाय 30 चे शेड उभारण्यात येऊन गांडूळ खत बनविण्यासाठी पीठ उभारल्यानंतर बनचिंचोली येथील बळवंत पाटील पोळ यांच्याकडून माहिती घेत गांडूळ खत निर्मिती सुरू करण्यात आली। या प्रकल्पास अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाहणी करत मार्गदर्शन केले। खत तयार होत असताना किडे, मुंग्या यांच्याकडून गांडूळ खाऊन घेण्याची समस्या उद्भवल्याने त्यावर मार्गदर्शन घेत त्या समस्येवरही मुख्याधिकारी विद्या कदम, वैजनाथ स्वामी यांनी मात करून खत तयार झाल्याने श्री रेणुका माता मंदिरावर नवरात्रोत्सव निमित्त बैठक घेण्यासाठी आलेले जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी या प्रकल्पास यावेळी भेट दिली। यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मुख्याधिकारी विद्या कदम यांचे अभिनंदन केले। या प्रकल्पात 7 फीट मध्ये 5 टन खत तयार झाले असून हे खत 15 दिवसात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। 5 टन खत 2 महिन्यात तयार झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली। यावेळी मुख्याधिकारी विद्या कदम, वैजनाथ स्वामी, सुनील वाघ, गंगाधर दळवे, देवीदास जोंधळे, विशाल ढोरे, विजय शिंदे, गणेश जाधव यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते। जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत पालिकांनी गांडूळ खत प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना अल्प दरात गांडूळ खत उपलब्ध करून दिल्यास उत्पन्नात त्यांच्या वाढ होईल व त्यांना चालना मिळेल, असे अरुण डोंगरे यांनी यावेळी बोलताना म्हटले। हा प्रकल्प माहूर नगरपंचायतकडून अग्निशमन इमारत परिसरातील मोकळ्या जागेत उभारण्यात आला आहे। माहूरवरून व्हीसीएन न्यूज करिता संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा विशेष वृत्तांत।